आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव कल्याण पश्चिमेत पॅनल क्रमांक 6 मध्ये उमेश बोरगावकर, अपर्णा भोईर, स्वप्नाली केने, संकेश भोईर यांसाठी प्रचार सभा भाजपच्या नादाला लागून मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहत येथे पॅनल क्रमांक 6 मधील पक्षाचे उमेदवार उमेश बोरगावकर, अपर्णा भोईर, स्वप्नाली केने, संकेश भोईर यांच्यासाठी जाधव यांनी काल प्रचार सभा घेतली. देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका 1952 मध्ये सुरू झाल्या. तेव्हापासून आजतागायत इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार कधीही बिनविरोध निवडून आले नाहीत. सत्ताधारी पक्षाने अशी कोणती कामगिरी केली आहे की त्याचे इतके सगळे उमेदवार बिनविरोध आले आणि तेही केवळ सत्ताधारी पक्षाचेच कसे येऊ शकतात असे सवाल उपस्थित करत ही सगळी परिस्थिती पाहता सत्ताधारी पक्षाकडून लोकशाही मारण्याचे काम सुरू असल्याचा घणाघाती आरोपही भास्कर जाधव यांनी यावेळी केला. सांगतो एकनाथरावांना मी त्यांच्यावर कधी जास्त बोलत नाही, कधीच बोलत नाही, पण मी आज एकनाथरावांना सांगतो की तुम्ही या भाजपाच्या नादाला लागून ही मुंबई भाजपाच्या हातात देऊ नका, भाजपाच्या हातात देऊ नका. तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. मी काय ही चूक केली, भाजपाच्या हातात मुंबई देऊन माझ्या मराठी माणसाचं अस्तित्व आणि अधिकार, माझ्या मराठी माणसाचं असलेलं घर तोडण्याकरता मीच त्या ठिकाणी हातभार लावला. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल आणि पश्चाताप करण्याच्या पलीकडे एकनाथराव तुमच्या हातामध्ये काहीही नसेल. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.